एकतर सकाळी 2-2.5 चपात्या खाऊन आलतो बरं का, तरी पण पप्प्याचा माझ्यावर लय जीव. ते म्हणलं आपण तुळजापूरमध्ये मस्तपैकी नाश्ता करू नको म्हणलं, तरी पण खाऊ घातलाच बळबळ. तेवढ्यावर काय पप्पूचं भागलं ना बरं का. पप्पू काय म्हणला माहितीये का, तेवढ्यावर भागत नसतं म्हणला, मस्तपैकी खाणे के बाद कुछ मीठा हो जाए, त्यामुळे शिरा पण घेतला. आजच्या पायपिंगचा विषय तुम्हाला सांगतो बरं का. पलीकडल्या साईडला गली चालू होते आणि इकडे जिकडे काम संपत आहे का तिकडे गल्ली पण संपत आहे. असला बेकार लांब सडक नुसता स्लॅब आहे. हा डायरेक्ट स्लॅबवर शिरड. मला तर वाटायला लागले जागेच्या टंचाईमुळे एवढा मोठा पर्याय निवडलेला दिसतोय घर मालकानं. अबे पप्प्या, तू तर कधी मापा टाकवा लागत ना, तर आज कसं काय टाका लागलं? तर म्हणला माझी इच्छा झाली त्यामुळे टाका लागलो. तुला काय प्रॉब्लेम? मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणलं. आणि तिघांनी मिळून काय नियोजन लावलं माहितीये का, सगळ्यांनी एक एक रूम घ्यायच्या म्हणजे फायनल होत जाते. त्या काय सुद्धा टेन्शन राहत नाही. आणि तिकडे करायला लागलो तर माझी पण फायनल होती ना आणि बी फायनल होती. नाही पण नाही उद्या त्याचं काय कळ नाही गेलं. ते आठवड्यात 2-3 सुट्ट्या घेऊन घरीच बसायला लागले. काय लय अवघड. असलं काय माझ्यावर आरोप करू नको बरं का. रोज कामाला मी उगाच काय पण बोलायचं. नंतर नाही म्हणलं तर दुपारपर्यंत निम्म सेक्शन होऊन त्याच्या पुढचं पण सेक्शन झालेलं होतं बरं का. जास्त काय काम राहिलं नव्हतं. पण परत त्याला जेवायला जायचं म्हणलं, कारण फुल्ल भूक लागली होती आणि जेवणाला सुट्टी नाही. 2 भाकरी खाल्ल्याशिवाय उठलो नाही. तरी पण मामी म्हणा लागले होत्या भात घे. भात घेतलं तर म्हणलं मला डायरेक्ट 4 वाजता उठावं लागेल. आणि पलीकडल्या साईडनं अलीकडे सामान आणायचं म्हणलं का लय ताप व्हायला लागला. त्यामुळे काय केलं माहिती, एका तारामध्ये फुल्ल सगळ्या डब्या गुंडाळून घेऊन आलो एकदाच. ए पप्प्या, काय विषय काय मला घोळ कळना बरं का. डिप्रेशन मध्ये गेला का काय पाणी पेत पेत? डिप्रेशन. मला तर वाटायला लागले पप्प्याला तिकडं माकड बिकडं दिसायला लागले. ती काय उड्या मारालेली, त्यामुळे बघायला लागला एकटा. त्याचा तिकडं चालू राहिलं. तोपर्यंत इकडले मी लाईटी टाकून घेतले ते बरं का. भरपूर अपघात झालेल्या माझ्या लाईटी टाकायला, कारण तिथं बसायला पण येत नव्हतं. हे असले रनिंग जास्त असली का काम उरकत नाही. दुसरा काय सुद्धा विषय नाही. त्यातनं इंजिनिअरिंग प्लॅन असले की त्यांच्या मर्जीनुसार सगळं करावं लागतं. सगळ्या रूमच्या मेन्स आणि कशा आणल्या त्यालाच माहिती बरं का. एका रूमला नाही म्हणलं तर 3-3 पाईप गेले ती रूम पर्यंत मेन्स नेण्यासाठी. आणि अशा तऱ्हेनं लॉग संपलेला आहे भावानो. तुम्हाला जर लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा. खत्म.